शंकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च वदन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदक क्रियाः. म्हणजे मग संकर झाला, कारण मागच्या वेळेला त्यांनी म्हटलं की कुलक्षय झाला असताना सनातन असे कुधर्म नाश पावतात आणि धर्माचा नाश झाला की अधर्म सगळं कुळ व्यापून टाकतात आणि अधर्माने कुळ व्यापलं की कुलस्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्णसंकर ठेवतात. आज खूप वर्णसंकर आहे. आजची परिस्थिती फारच वेगळी आहे. म्हणजे मुलं होणारी कुठल्या जातीची वर्णाची होणार हे सांगता येत नाही, इतका वर्णसंकर सध्या जबरदस्त आहे. लग्नाचंही लग्नही करत नाही, लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झाले, काय काय, त्यामुळे अवघड झालंय सगळं. पण संकर झाल्यावर काय होतं ते पुढे तो सांगतो की संकर हा कुळाला आणि कुलघातकांना नरकाला नेतो. आणखीन कारण काय होतं तर पिंडदान तर्पणादी क्रिया सगळ्या लुप्त पावतात. कारण कोण कोणाला पिंडदान करणार, कोण कोणाचं तर्पण करणार. एरवी कसं कुळामध्ये चालू राहतं की पितरांना दरवर्षी पाणी दिलं जातं, हा ना, सगळ्यांना सगळ्यांची नावं घेतली जातात, सगळ्यांची आठवण केली जाते, निदान 3 पिढ्या तरी काळजी घेतली जाते. पण त्यांना जर कोणी वारसच नाही तर मग कोण देणार, पिंडदान तरी कोण करणार किंवा पाणी तरी कोण देणार, असं होतं आणि लुप्त होतं. त्यामुळे पितरांचं पण पतन होतं. म्हणजे आपल्याकडे असा इतिहास आहे की पतन झालेल्या पितरांचा उद्धार केला जातो. अशी उदाहरणं, जनमेजय राजा जेव्हा परीक्षिताचं पतन झालं होतं, कारण त्यांनी मग त्याच्यासाठी काय काय केलं, तर सगळं देवी भागवत उभं राहिलंय ते त्याच्यावरच उभं राहिलंय की परीक्षिताला आता स्वर्गाला पाठवायचं, पतन जे झालेलं आहे मृत्यूनंतरचं, तर त्याला वरती नेलं पाहिजे म्हणून तो यज्ञ करतो, तो सर्पयज्ञ करतो, आंबा यज्ञ करतो, कितीतरी यज्ञ याग वगैरे करतो आणि आपल्या पितरांचा उद्धार करतो. तर त्याला व्यास महर्षी म्हणतात सुद्धा की केवढं मोठं कार्य केलंस तू. कारण नारद येऊन सांगतात त्याला की मी परीक्षिताला विमानात बसून स्वर्गाला गेलेलं बघितलं, म्हणजे जे इतके दिवस नरकामध्ये पडले होते त्यांचा तू उद्धार केलास, तर अशी मुलं व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी किती धडपड केली की आपल्या पितरांचा उद्धार व्हावा म्हणून. अशी मुलं कुठे, आणि वर्णसंकर करून पितरांना पाणी सुद्धा न देणारी संतती कुठे. तर असं होतं की संकर झाला की कोणाला द्यायचं पाणी आणि कुठून देणार. आणि दोन्हीकडच्या आता कितीतरी उदाहरणं आपण बघतो की दोन्ही बाजूचे लोक विचारत नाहीत फारसे. त्यांना वाटतं हिचे आई वडील विचारतील, यांना वाटतं की त्याचे आई वडील बघतील, असं करून ना या बिरादरीचं ना त्या बिरादरीचं. शेवटी त्यांना स्वतंत्र आपलं आपलं आयुष्य काढावं लागतं. मग त्या मुलांनी कोणाचे संस्कार करायचे. मग कुळात या असे खा आणि कुळ घातका येर येर नरका जाण्याची. तर त्या सगळ्या कुळाला आणि कुळ घातक आहेत, त्यांना नरकाला जावं लागतं दोघांना पण. देखे वंशवृद्धी समजत यापरी होय पतित. जे वंशवृद्धी ज्यांची व्हायची तेच पतित होतात. मग पितरांकडे कोण बघणार. मग उवांडीती स्वर्गस्थ पूर्व पुरुष, पहिले जे पुढे गेलेले असतात ते सुद्धा मागे फिरतात, त्यांना परत यावं लागतं, फिरून परत येतात ते. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे, तेथ कवणा तिळवदके कवण आरती. हे ना, नित्यक्रिया सगळ्या बंद पडलेल्या, नैमित्तिक क्रिया तर अगदीच दूर. म्हणजे नित्य क्रियाही नाही, नैमित्तिक क्रिया तर मग त्याहून दूर. कारण आपण सोडलं की सोडलं, हो की नाही. आता कुधर्म कुळाचार करणाऱ्याला या पिढीला पूर्ण करावे लागतात, मग पुढच्या पिढीने करावे लागतात. करत राहिले तर चालू राहतं. आपणच सोडल्यावर एका क्षणात सोडलं जातं, हो की नाही. आमच्या सुनांना मी तेच सांगते, अरे सोडणं सोपं आहे, करणं धरून ठेवणं अवघड. कारण मी सोडू शकते, मी म्हणेन की मी नाही आता यावर्षी बसून करणार, किती सोपी गोष्ट आहे. न करणं ही अगदी सोपी गोष्ट आहे, पण करत राहिलं तर ते आता इतके वर्ष आम्ही केलेलं आहे, तर तुम्ही पुढे करावं. तर तुम्हाला म्हणतील आमची सासू काही करत नव्हती त्यामुळे आम्हाला काही माहित नाही. म्हटलं मला कोणी म्हणणार नाही. तुम्हाला म्हणू दे म्हणायचं असलं तर,
बघा म्हणलेलं चालतंय का तुम्हाला? कारण सोडायला काहीच लागत नाही हो. बरं असतं किती वर्षातून 3 किंवा 2, कोणाकडे 2च असतात, कोणाकडे 3 असतात. तेवढे 3 दिवस काढता येत नाहीत का वर्षातून कुळधर्म करायला? न यायला काय झालं? बाकीचे सगळे पार्टीला जायला वेळ असतो, शनिवार रविवार हॉटेलिंग करायला वेळ असतो, सगळीकडे कुठे कुठे जायला वेळ असतो. मग एवढ्याच गोष्टीला वेळ नाही. गौरी गणपती बसवायला रजा मिळत नाही, बाकी सगळ्याला रजा मिळते. असं होऊ शकतं. तरी पितरा काय करती, पितरांनी बिचारांनी काय करावं मग? कैसे निसर्गी वसती, स्वर्गात कसे राहणार? म्हणून तेही येते कुळापाशी, तेही त्या नरकात जायला येतात. करणार काय तिथे, कोणापाशी राहायचं? त्याने दृष्टांत दिलाय माऊलीने छान. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. म्हणजे सर्प जर चावला नखाला बोटापाशी कुठे, तर डोक्यापर्यंत विष लगेच पसरतं. तेवी आब्रह्म कुळा अवघे आपलं विजे. तसं कुळ बुडायला वेळ लागत नाही, ते लगेचच सगळीकडे त्याचं विष पसरतं आणि कुळ बुडून जातं. दोषैरेतैः कुलग्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. त्यांनी 43, 44, 45 श्लोक एकत्र घेतलेले आहेत. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवत्तिति अनुशिश्रुम. अहोबत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. त्याचे किती दुःख व्यक्त करतोय तो. ते म्हणतोय की कुलक्षय करणाऱ्यांच्या, या वर्णसंकर करणारे जे लोक आहेत त्या दोषांनी शाश्वत अशा जाती धर्माचा, कुलधर्माचा नाश होतो. आणि कुलधर्माचा नाश झाल्यानंतर ज्याचं आहे त्याचा निश्चितपणे नरके नियतम वास. आम्ही असं ऐकलेलं आहे की 100% त्यांचा नरकामध्ये वास होतो. आता पाप पुण्य मानतच नाहीत म्हणून नरक पण कोणी मानत नाही, असं झालं. पापही मानत नाहीत, पुण्य हो ना, ते म्हणतात कोणी बघितलंय. आणि इतके लोक पाप करणारे आम्हाला दिसतात आणि ते मजेत राहतात, हो की नाही? कोणी बघितलंय पुढचा जन्म, कोणी बघितलंय नरकात कोणी गेलंय की नाही, असं म्हणायला लागतात. पण काहीतरी ज्यांनी बघितलंय केलंय त्यांनी सांगितलेलं असतं, त्यांनी ऐकलेलं असतं. तसं आम्ही पण ऐकलेलं आहे. एक द डेथ म्हणून एक पुस्तक वाचलं होतं मी. तर त्याच्यामध्ये तसा पूर्वजन्म पुनर्जन्मावर हल्ली पुष्कळ पुस्तकं आली आहेत, पण ते त्या पुस्तकामध्ये ना मृत्यूनंतरचा सगळा प्रवास दिलेला आहे. आणि तो प्रवास कोणी लिहिला, तर ध्यानामध्ये जे जाऊन आले, रॉयल एशियाटिक सोसायटी माहिती आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये काही लोकांना असं गाढ ध्यान शिकवलेलं आणि त्या ध्यानामध्ये आपला देह सोडून बाहेरच्या जगामध्ये फिरून यायचं असं शिकवलं होतं. तर त्या ध्यानामध्ये ते त्या दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन बघून आले आणि त्यांनी त्याची लांबी रुंदी माप सगळी व्यवस्थित त्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि ती अगदी आपल्या पुराणासारखी आहे. की कुठे आम्ही गेलो, तिथे कोण होतं, कोण कोण भेटलं, तिथे काय चाललं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. ते उदाहरण असं दिलं की एक माणूस मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर तो यमधर्माकडे, त्याला तिकडे यमदूतांनी नेलं. नेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सारख्या नावाची 2 माणसं आहेत आणि हा न चुकीने आलाय, म्हणून ते त्याला ताबडतोब परत पाठवतात. इकडे हा अनकॉन्शियस असतो खाली, बॉडी त्याची, आणि थोड्या वेळाने त्याची हालचाल सुरू होते. लोकांना वाटलेलं असतं की तो गेला, पण एक थोड्या वेळामध्ये तो जीव परत येतो आणि तो जागा होतो. जागा झाल्याबरोबर तो सांगतो, मी जे बघितलं ते इतकं भयंकर होतं की त्याने मला सांगितलं की तू परत जा, आणि मी असं असं गेलो. तर त्याने सांगितलं, मी आजपासून शेंडी ठेवण्यापासून सगळं करणार. शेंडी ठेवणं, रोजची संध्या करणं, सगळे यज्ञ याग जे काही आपले पंचमहायज्ञ असतात, वैश्वदेव असतो, सगळं मी करणार म्हणाल. कारण मी इतकं भयानक बघून आलोय की नशिबाने मला हे सगळं समजलं. आणि त्या क्षणापासून तो माणूस पूर्ण बदलून गेला. कारण तो मी पाहून आलो
की काय त्रास असतो आणि काय जेवढं काही मला क्षणभरामध्ये मला पाहायला मिळालं ते इतकं भयानक होतं की मी हे सगळं आता सोडून देणार आहे. जे काही पूर्वी वागलो ते अज्ञानाने वागलो आणि आता मी सगळं त्यांनी नाव गाव सगळं व्यवस्थित त्या माणसाचं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि असं ध्यानामधून जे लोक जाऊन आले त्यांचं पण सगळं दिलंय की कुठे राहतात, काय करतात, कुठे जातात, कोण असतं तिथे आणि त्यांना कोणी म्हणजे कशा प्रकारे त्यांचे सुखदुःखाची किंवा याची केलेलं असतं की कधी सुख मिळणार, कधी दुःख मिळणार, काय वगैरे वगैरे. ते वाचल्यानंतर इतकी भीती वाटते पुस्तक वाचल्यावर की बापरे, म्हणजे एवढ्या एवढ्या चुकांसाठी एवढी शिक्षा असते आपल्याला कल्पना नसते. तिला कसं व्हायचं आपलं असं ते पुस्तक वाचून भीती वाटायला लागली. ते पुस्तक असं मोठं चांगलं पुस्तक आहे. रॉयल एशियाटिक सोसायटी मध्ये मिळेल सुद्धा ते. त्याचं नावच द डेथ असं आहे. नंतरचा सगळा प्रवास तसं लिहिलेला आहे. तसं आणखीन एक पुस्तक मी वाचलं ते शिंपोजी म्हणून म्हणजे नेपाळमध्ये जे धर्मगुरू असतात त्यातल्या एका धर्मगुरूंनी लिहिलेलं आहे. पण त्यांनी जन्म आणि मृत्यू दोन्ही बद्दल लिहिलंय की फक्त जन्माबद्दलच नाही तर त्यांचं म्हणणं असं की चांगलं मरण घेण्यासाठी त्या विशिष्ट मार्गाने पुढे जाण्यासाठी आणि नंतरचं आपलं जे जीवन आहे मृत्यूनंतरचं जीवन ते चांगलं होण्यासाठी काय काय आपण या आयुष्यामध्ये करायला पाहिजे असं त्यांनी लिहिलंय. आणि मग गुरु त्यांना पुढे मार्गदर्शन कसे करतात. आणि गोंदवलेकर महाराजांच्या सुद्धा चरित्रात आहे ना, एक जणाला त्यांनी मार्ग दाखवला आणि परत आले ते एकदम ते भिजून ओले झाले होते अशी काहीतरी एक कथा महाराजांच्या चरित्रात सुद्धा आहे की ते पाण्यात बुडत होते आणि त्यांनी त्याला वर काढलं. तर ज्यांचे ज्यांचे गुरु आहेत ते गुरु त्यांना पुढे मार्गदर्शन करतात आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा तिथे त्यांना मार्गदर्शन होतं. त्यांच्याकडून साधना करून घेतली जाते. असं ब्रह्मलोकापर्यंत जाईपर्यंत होतं असं मी वाचलेलं आहे. म्हणजे त्या पॉल जे शिंपोजी होते त्यांच्या पुस्तकातही तसं लिहिलं आणि या पुस्तकातही तसं लिहिलं जातं. म्हणजे हे म्हणतात आहे का नाही तर आहे असं म्हणायला आपल्याला जे शब्द प्रामाण्य म्हणून आपल्याला विश्वास ठेवायला काही हरकत नाही. कारण तसं त्या पुस्तकांमधून त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी ध्यानावस्थेमध्ये ते सगळं बघितलेलं आहे असं. तर म्हणून ते म्हणतात की नरके नियतम वास भवती ती अनुशिश्रुम. आता म्हणतं मी ऐकलंय असं, आम्ही ऐकलेलं आहे की असं असं होतं. तर अहोबत महत्वापम कर्तुम व्यवस्थितावयम. अहो म्हणे आम्ही राज्य सुखाच्या लोभाने आमच्याच सगळ्या नातेवाईकांना मारून फार मोठं पाप मी करायला निघालो होतो असं मला वाटतंय असं तो म्हणतोय ना. देवा अवधारी आणिक एक. देवा अजून एक ऐक. एथ घडे महापातक जे संगदोषे हा लौकिक भ्रंशू पावे. एक आणखीन एक महापातक घडतं आहे की पतितांच्या संसर्ग दोषाने भ्रंश पावले जातात, भ्रष्ट होतात लोक, आचार विचार भ्रष्ट होतात. जैसा घरी आपुला वानिवसे वन्नी लागला. तर दृष्टांत दिलाय त्यांनी की आपल्या घराला अग्नी लागल्यानंतर तो आणि काही प्रज्वळीला जाळून न घाली. शेजारच्या घरांना सुद्धा आजूबाजूला अग्नी लागतो. तैसी या तया कुळसंगती. त्याप्रमाणे त्या कुळसंगतीमध्ये जे जे लोक वर्तती. म्हणून पूर्वी काय करायचे, वाळीतच टाकायचे बघा. कोणी जायचं नाही त्यांच्याकडे, कोणी यायचं नाही असं करायचे. का तर त्यांच्यामुळे बिघडेल, आपलं कुळ बिघडेल असं पूर्वी होतं. आता आपण तसं काही मानत नाही ना. तर जैसा तैसिया तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्ते. आणि त्या कुळाच्या संगतीमध्ये जे जे लोक जातात त्यांची सुद्धा त्यांना बरोबर ते बाधतं सगळं. त्याप्रमाणे ते वागायला लागतात. तैसे नाना दोषे सकळ. अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. आणि एक दोष झाला की दुसरा दोष. जसं एकदा खोटं बोललं की ते सावरून घेण्यासाठी पुन्हा खोटं बोलायला लागतं, पुन्हा खोटं बोलायला लागतं. तसं एकदा एक दोष घडला की त्याच्याबरोबर दुसरे दोष येतातच. आणि मग त्या सगळ्या दोषांच्यामुळे ते कुळ सगळं निरय भोगी. निरय म्हणजे नरक, नरकाला जात. पडिली या तिये ठाई मग कल्पांतीही उगंड नाही. आणि एकदा तिथे पडल्यानंतर कल्पांत जरी झाला तरी काही त्याला तिथनं बाहेर येता येत नाही.
येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. आणि अशा प्रकारे कुळक्षयाचं सगळं पतन होत जातं. आता तो काय म्हणतो की देवा हे विविध कानी ऐकी जे. आम्ही हे नाना प्रकारची बोलणी तू कानाने ऐकतोयस. परी अजून वरी त्रासून उपजे. अजून तुझ्या चेहऱ्यावर काही मला दिसत नाही की माझं तुला आवडलंय, पटलंय, नाही पटलंय. हृदय वज्राचे हे काय की जे अवधारित. माझं हृदय काय वज्राचं झालंय का? ऐक मी आणखीन काय सांगतो. अपेक्षी जे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक. आपल्याला राज्य सुख ज्यासाठी पाहिजे ते शरीरच क्षणभंगूर आहे. आणि ते तर आपल्याला माहिती आहे की शरीर काही श्वासाचा फरक असतो एक. फार सगळं शरीर क्षणभंगूर आहे. ते काही कोणाला सांगायला नको, सगळ्यांना अनुभवाला आलेले आहे ते. तेव्हा जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणता ही दोष आव्हेरून. आणि हे मला कळत असून सुद्धा हा दोष मी टाळायचा नाही का? मला कळतंय की ठीक आहे आम्हाला राज्य सुख पाहिजे, पण आम्ही किती वर्ष भोगणार आहे? शेवटी आमचं शरीरही कधीतरी जाणार नाही. मग जे जाणार शरीर आहे त्याच्यासाठी कशासाठी एवढा मोठा दोष आम्ही अंगावर घ्यायचा, असं त्याला वाटतं. जे हे वडील सकळ आपले वधावया दिठी सुधरली. जेव्हा ज्यांच्याकडे आम्ही दृष्टी टाकावी ते सगळे वाडवडील जमले आहेत, त्यांना मारून अशा बुद्धीने जर बघायला लागलं त्यांच्याकडे, तर सांग पा काय थे कुले घडल्या. मग ही काही लहान गोष्ट आहे का? वाडवडिलांना मारणं अशा प्रकारे केवळ आपल्या राज्यासाठी ही काही लहान गोष्ट वाटते का तुला? नाही, हे बरोबर नाहीये असं त्याला आर्ग्युमेंट करतो. म्हणजे त्याचंही काय चूक आहे असं नाही, कारण जे काही एकदम बदल झाला मनामध्ये ती परिस्थिती त्याच्या लक्षात आली की हे काही बरोबर नाही, आपण आपल्याच लोकांना सगळ्या मारणार आहे. दुसरा काही पर्याय नाही का? पर्याय काही दुर्योधनाने ठेवलेलाच नसतो ना. सगळे पर्याय थकल्यावरच युद्धाला उभे राहिले ते. आणि व्यासांनी त्यावेळेला मत्स्यगंधेला आपल्या आईला ते घेऊन जातात. ती असते त्यावेळेला जेव्हा ते घरी येतात तेव्हा तिला सांगतात की तुला बघवणार नाही, आता जे काही पुढे होणार आहे तू आपली माझ्याबरोबर चल. आणि ते आपल्या आईला त्या राज्यातून आश्रमामध्ये घेऊन येतात. असं त्यांनी सांगितलेलं आहे की ते कुळाचा सगळा क्षय होणार आहे. आणि डोळ्यासमोर एवढा मोठा कुळाचा क्षय की ज्याच्यासाठी तिने व्यासांच्याकडून संतती घेतली, कुळ चालू ठेवायचा प्रयत्न केला, ते सगळं तिलाही बघवणार नाही म्हणून ते तिला घेऊन जातात तिथून. त्यांनाही माहिती की हे सगळं अशा प्रकारे होणार आहे. तसा प्रयत्न पुष्कळ केलेले असतात, कृष्ण शिष्टाई पण होते, पण जेव्हा काही इलाज नसतो तेव्हाच युद्धाला उभा राहिलाय ना तो. पण तरी आता त्याला ते सगळं मनामध्ये येते. यदी माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हाद्युस तन्मे क्षेमतरम होत. आता आणखीन तो खाली जे जास्त व्याकुळ होतोय तो म्हणतो की मी अप्रतिकार केला, हातात शस्त्र धारण करणारे कौरव आणि प्रतिकार न करणाऱ्या शस्त्रपाणयः कौरवांच्या हातात शस्त्र आहेत, आणि अप्रतिकारम अशस्त्रम मी आहे, माझ्या हातात शस्त्र नाही, मी प्रतिकार करत नाही, तर ते मला मारणार सरळ आहे. तर ते सुद्धा मला परवडेल, त्याने माझं कल्याण होईल असं तो म्हणतो. तन्मे क्षेमतरम भवेत, त्याने माझं कल्याणच होईल. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडून राहा सहावे बाण यांचे. आता मला तर हेच वाटतंय की कशासाठी मी तरी ते शस्त्र टाकून देऊन यांचे बाण सहन करावेत, जगण्यापेक्षा ते चांगलं. कारण मला ते सारखं लागून राहील की आपण आपल्या सगळ्या वडील माणसांना मारलं, हे जन्मभर ओझं माझ्या मनावर येईल. त्यापेक्षा मी शस्त्र टाकून देतो आणि त्यांचे बाण सोसतो, ते मला परवडेल. तयावरी होय चुके ते मरणही वरी लिखे, परी येणे कलमशी चाल नाही. म्हणजे त्यानंतर जितकं मला दुःख भोगावं लागेल तेवढं मला चालेल. मृत्यू प्राप्त झाला तरी तो चांगला, परंतु असं पातक करण्याची काही माझी इच्छा नाही. परी येणे कलमशी चाड नाही, मला या करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, युद्ध करण्यामध्ये अशा प्रकारे मी करणार नाही. ऐसे देखो निसकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. असं सगळं त्यांनी कुळ आपलं बघितलं
मी म्हटलं की या एवढ्या मोठ्या कुळाचा नाश करून आपण राज्य मिळवण्यापेक्षा म्हणजे केवळ असं राज्य असा उपभोग घेणं हे नरकामध्ये असल्यासारखं आहे. त्यामुळे मला हे नको, हे युद्धच मला करायचं नाही असं फायनल त्यांनी सांगून टाकलं. संजय म्हणतो एवं मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. संजय सांगतो धृतराष्ट्राला असं म्हटल्यानंतर त्यांनी रथोपस्थ, शोकाने ज्याचं चित्त आहे असं रथाच्या पाठीमागच्या भागाजवळ बसला आणि काय केलं, सशस्त्रम शस्त्रम चापम विसृज्य, त्यांनी सोडून दिलं हातातलं गांडीव धनुष्य आणि बाण त्याने टाकून दिला आणि तो रथाखाली उडी मारून रथाच्या पाठीमागे शोक संविघ्न मानसः बसून राहिला. ऐसे पिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, असं त्या वेळेला समरांगणामध्ये अर्जुन म्हणतो संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राचे. संजय सांगतात धृतराष्ट्राला ऐका काय झालं. धृतराष्ट्राला आनंद झाला त्यावेळेला, कारण युद्ध संपलं ना. अर्जुनाने युद्ध नाही करायचं म्हणल्यावरती युद्ध संपलं, मग राज्य काय कौरवांच्याकडे अबाधितपणे राहिलं. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. अतिशय उद्वेग झाला, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अर्जुनाच्या आणि त्यांनी रथाखाली उडी मारली. जैसा राजकुमारू पदच्युतू, पदच्युत झालेला एखादा राजकुमार जसा असतो सर्वथा होय उपहतू, जसा सगळ्या प्रकाराने निस्तेज होतो. का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनो, दृष्टांत छान दिलेत बघा. तेव्हा सूर्याला ग्रहण लागल्यानंतर तो राहुग्रस्त झाल्यानंतर तेजहीन होतो. ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे, किंवा महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग आकळून कामे दिनू किजे, आणि मग त्याला वेगवेगळे काम सगळे पकडून ठेवतात आणि तो दीन होऊन जातो. पैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जे थर हमरू त्याजिला तेणी. आणि त्याप्रमाणे तो धनुर्धारी अर्जुन रथाचा त्याग केला तेव्हा दुःखाने अतिशय पिडलेला दिसला. मग धनुष्य बाण सांडिले न धरता अश्रुपात आले, धनुष्य बाण ठेवून दिले त्यांनी, अश्रू जमा झाले. ऐसे ऐके राया तिथे वर्तले संजय म्हणे, असं हे राजा त्या ठिकाणी सगळी अशी घटना झाली. आता यावरी तो वैकुंठनाथू, आता त्याच कथा हा वैकुंठनाथ श्रीकृष्ण देखोनी सखेद पार्थू, दुःखी अशा अर्जुनाला पाहून कवणे परी परमार्थ निरूपिलं. आता तो त्याला परमार्थ कसा सांगेल ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुका कथा ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती असो. आता हा परमार्थाची सुरुवात या ठिकाणी झाली. शंकराचार्यांनी काय केलं, पहिल्या अध्यायावरती टीका काही केली नाही, कारण हा कसा आहे एक भूमिका आहे, एक भूमिका झाली अर्जुनाची की कुठल्या बॅकग्राऊंडवर तो हे परमार्थ ऐकणार आहे, मनस्थिती काय आहे. आता आपण कसं भरल्यापोटी परमार्थ म्हणतो आपण, की आपल्याला काही मनाला पोळलेलं नाहीये, मनाला काही लागलेलं नाहीये, पण आपण एक सत्संगाला म्हणून जातो, आपला परमार्थ ऐकणं. आणि अर्जुनाची अशी व्याकुळ अवस्था झालेली आहे. या व्याकुळ अवस्थेमध्ये डोळ्यामध्ये पाणी असताना काय आता करावं, आपण करतोय हे पूर्णतः चुकीचं आहे, तेव्हा मरण परवडेल अशी मनाची अवस्था असताना परमार्थ ऐकणं, याच्यामध्ये फरक. त्यामुळे परमार्थ ऐकण्यासाठी म्हणून अर्जुनाची एक बैठक तयार झाली मनाची, कारण आता जो तो ऐकेल ना ते त्याला परमार्थ कळेल. म्हणून काय म्हणतात माहिती का, उपरती झाल्याशिवाय, पश्चातापाने दग्ध झाल्याशिवाय परमार्थ सांगूनही काही उपयोग होत नाही असं म्हणतात. आणि ज्याला पहिल्यापासूनच आवड असते त्याला हे गेल्या जन्मी कधीतरी झालेलं,
कारण प्रत्येकाचा कसा अधिकार वेगवेगळा असतो. माणूस कसा, म्हणून समर्थाने तुम्ही बघितलं दासबोधामध्ये, जो त्रिविध तापे पुळला तो परमार्थाचा अधिकारूच आहे असं म्हटलं. म्हणजे तिन्ही तापाने जेव्हा माणूस त्रस्त होतो तेव्हा तो परमार्थ ऐकतो. मनामध्ये जेव्हा व्याकुळता येते त्या व्याकुळतेमुळे मग खरं सत्य परिस्थिती काय आहे, कारण सत्य परमार्थामध्ये काय सांगितलंय, शाश्वत सांगितलं. शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे. तुम्ही जर थोडा विचार केला तर बघा ना, की आपण आपलं आतापर्यंतचं आयुष्य आपण काढलं, काय जे 60 वर्ष असतील, कोणाची 65 असतील, कोणाची 50 असतील, तर ही वर्षाची काढणी आपण, ती आपण आपण काही केलं का आयुष्य असण्यासाठी म्हणून? आयुष्य आहे ते आपण काढतो. आयुष्य कधी कोणाचं संपेल हे कोणालाही सांगता येत. काल मी ऐकलं, एक 5 वर्षाची मुलगी आहे, 5 सिनियर केजी मध्ये, तिला ब्रेन ट्यूमर झालं. इतकं वाईट वाटलं मला ऐकून, की पोटात कालवलं. म्हटलं आता ह्या मुलीने ते सोसावं कसं, तिला जगवायचं कसं, किती आई वडिलांना ते सांगायचं. मग ते कसं काय सांगा मला, तिने काय केलं, काय तिचं खाण्यापिण्यात चुकलं, का तिचं काही आचरणामध्ये चुकलं, काही नाही, केवळ नशीब. अशा वेळेला आपल्याला परमार्थाचं महत्व पडतं. हे काय करावं आता, कोणाच्या हातात काही नाही, जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट देणे, याच्या व्यतिरिक्त आता कोणाच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. मग अशी जी व्याकुळता असते ना, या व्याकुळतेमध्ये जर आपण ऐकलं की नाही हे सगळं शाश्वत आहे आणि प्रारब्धानुसार या सगळ्या गोष्टी होत असतात. आपल्या दर्शनशास्त्राने खूप चांगलं सांगितलंय प्रारब्ध संबंध. मीमांसा जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये कर्म आणि कर्माचा सिद्धांत, कारण गीता आता सगळी त्याच्यावरती उभी. कर्म आणि कर्माचा सिद्धांत, तर कर्माचा सिद्धांत खूप अवघड आहे. श्रीकृष्ण म्हणतो पुढे की हे गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे. कुठल्या कर्मामुळे हे भोगावं लागतंय हे कोणालाच सांगता येत, कारण काही कर्म लगेच मॅच्युअर होतात, काहीची या जन्मातच भोगावे लागतात, या जन्मी केलेलं या जन्मी भोगावं लागतं. काही कर्म अजून 2 जन्म गेल्यावर भोगावे लागतात आणि काही कर्म बरेच जन्म गेल्यानंतर भोगावे लागतात. त्यामुळे कुठल्या कर्माचे भोग आता आलेत ते काही सांगता येत नाही आणि शास्त्र सुद्धा नाही सांगू शकत, कारण त्यांची तीव्रता किती आहे, त्या पाठीमागचा हेतू काय आहे, कळत झालंय का न कळत झालंय हे काही माहिती नसतं. आता कळून, अर्जुनाचं कसं आहे, कळून आम्ही मारणार आहे असं म्हणतो ना तो, म्हणजे हे मला माहित आहे की हे सगळे माझे नातेवाईक आहेत, पण तरी मी मारणार आहे, म्हणजे माझ्या हातून पाप होणार आहे. त्याची काही चूक नाही, न कळत मारलं, माहितच नाहीये समोरचा माणूस कोण आहे आणि शत्रू म्हणून समोर आला आणि त्याला मारलं, ती गोष्ट वेगळी. पण माहित असून हे झालं तर त्या कर्माचं फळ काय, नरकामध्ये जाणार मी. त्याला माहिती आहे या कर्माचं फळ काय, तर मी नरकामध्ये जाणार. आम्ही एकटेच नाही, आमचं सगळं कुल जाईल हे त्याला माहिती. त्या ठिकाणी तसं आपल्याला कर्माचं फळ सांगता येत नाही की या कर्मामुळे एवढं आयुष्य, या कर्मामुळे एवढं आयुष्य, किंवा या कर्मामुळे असं आहे, काहीच नाही आपल्याला माहिती, कारण इतका मोठा प्रवास आहे असं सांगतात. हे सांगतात की जीवन हा नुसतं एवढ्यापुरतं मर्यादित राहील. आपल्याला कसं वाटतं जन्म आणि मृत्यू याच्यामधला काळ ते आपलं जीवन, ते म्हणतात नाही, हा एक टप्पा असतो, तुम्हाला पुढे परत ते सगळं घेऊन जावं लागतं, परत सगळ्याचा हिशोब होतो, परत सगळं तुम्हाला भोगावं लागतं. त्यामुळे प्रारब्धावर मात करणे ही गोष्ट कोणीही नाही सांगितली. ते म्हणतात प्रारब्धावर आम्हाला काही करता येत नाही, प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. बाकी संचित कर्म तुम्ही टाळू शकता, कारण तुम्ही जर निष्काम भावनेने कर्म केलं की याच्यापासून मला काही नको आहे, हे ठीक आहे, माझं आपलं काम आहे, कर्तव्य, मी या ठिकाणी आहे. जसं आपण वर्गामध्ये म्हणतो की बा मी शिक्षिका आणि मला भूगोल हा विषय दिलेला आहे, तर भूगोल शिकवणं हे माझं काम आहे, त्यात पाप पुण्य काही नाही. तर मी त्या ठिकाणी आहे, त्या शिक्षिका म्हणून आहे, विषय माझा तो आहे, तो मी शिकवते. याच्यामध्ये काय आपण केलं विशेष, त्याच्यामध्ये काही केलं नाही. पण या भावनेने केलं तर ते लागत नाही आपल्याला. पण मी मोठी शिक्षिका आहे आणि मी भूगोल शिकवते आणि माझ्यामुळे सगळ्यांना एवढे मार्क मिळतात असं म्हटलं की ते कर्म आपल्याला लागू पडेल.
पण एक कर्तव्य आहे त्या ठिकाणी आपण. म्हणून तर काय सांगतो पुढे की तू निमित्त हो, निमित्त मात्र भव सव्येत. तू निमित्त आहेस या ठिकाणी. अर्जुन म्हणून तू उभा आहेस, कोणी एक अर्जुन आहे आणि तुझ्या हातामध्ये पौरुष आहे, तुझ्याकडे पराक्रम आहे आणि तुझ्यावरती सगळी निष्ठा आहे, तर तुला आता युद्ध करणं भाग आहे. तू आता पळून जाऊन बरोबर उपयोगाचं नाही. कारण तुझं काम नाही आता पळून जाणे. तर त्या निमित्त होऊन तू काम कर. तसं मीमांसा शास्त्रामध्ये ना फार सुंदर कर्माची थिअरी त्यांनी सांगितली आहे. पण खूप अशी क्लिष्ट आहे, अशी पटकन समजण्यासारखी नाही, खूप क्लिष्ट होते. कारण काय इतकी कॉम्प्लिकेटेड कर्म असतात आपली आणि आपण ह्याच जन्मातली असतात असं नाही ना, अनेक जन्मामधली असतात. पुनर्जन्म मानण्याशिवाय पर्याय नाही या ठिकाणी. कारण एकाच आई वडिलांच्या पोटी जी मुलं जन्माला येतात प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाचे भोग वेगळे असतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. ह्या वेगळ्या कशा? एकाच आई वडिलांची जर मुलं आहेत तर सारखी का नाही ती? मग या ठिकाणी आपल्याला गेला जन्मे असणार असं आपल्याला गृहीत धरावं लागतं. मग तो जन्म असेल तर त्या जन्मातली कर्म आली आणि जन्मापूर्वी आपण कुठेतरी असणार. पुढे म्हणले नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सता. म्हणजे आपण काही कुठून तरी नसताना आलेलो नाहीये, कुठेतरी असणार तेव्हा आपण आलोय आणि आता कुठेतरी आपण जाणार आहोत. पण ते कुठं जाणार, काय करणार, बरोबर कोण आहे, तिकडे आपल्याला काय करायचंय याची काहीच माहिती नाही आणि आपण घाबरतो ते त्याला घाबरतो. कारण इथलं सगळं दिसतंय समोर, तिथलं आपल्या डोळ्यासमोर काहीच नाही. मग ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा परमार्थ. ते परमार्थाची सुरुवात जी आहे ती या व्याकुळतेमधून त्याची भूमिका तयार झाली. म्हणून ही भूमिका महत्वाची. पहिल्या अध्यायात जरी फारसं काही नसलं तरी त्याचा जो विषाद झालाय तो नुसता अर्जुनाला विषाद झालाय असं नाहीये, तो व्याकुळता प्राप्त झाली, त्याला रडायले आणि त्या पार्श्वभूमीवर तो परमार्थ ऐकणार. त्यामुळे अर्जुनाने परमार्थ ऐकणं आणि आपण परमार्थ ऐकणं याच्यामध्ये मुळात खूप फरक. आता आपल्याला पुष्कळ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात, आपल्याला व्याकुळता आली असेल तर आपण अर्जुनासारखा परमार्थ ऐकू शकतो. आणि असं होतं ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही सगळे सुखाचे दिवस नसतात, दुःखाचे दिवस. आणि दुःख इतकं जबरदस्त असतं. सुख आपण विसरतो, दुःख आपण विसरत नाही. दुःख विसरणं खूप अवघड असतं. आपण म्हणतो का हे औषध आहे, पण असं काही नसतं. ते त्या वेळेला माणसाला ते दुःख लागलेलंच असतं, ते काही सुटत नाही. मग अशा व्याकुळतेच्या त्याच्यावर जर आपण गीता ऐकली तर आपल्यालाही अर्जुनासारखा उपयोग होतो. त्यामुळे आपली बैठक कशी आहे, आपली बॅकग्राऊंड कशी आहे ऐकण्याची, त्याच्यावर आता आपल्याला गीता किती जास्तीत जास्त आकलन होते आणि किती पावते आपल्याला ते अवलंबून आहे. तर अर्जुनाची परिस्थिती अतिशय व्याकुळता ही आहे आणि त्यामुळे त्याला सांगणं भाग आहे की अरे तुझा विचारच बरोबर नाहीये. आणि विचार ते तसं जर बघितलं लॉजिकली तर सगळे बरोबर वाटतात की नाही, त्याची काय चूक आहे सांगा मला. आपल्याच आजोबांना मारायला उभं राहायचं हे काय बरोबर आहे का? आपल्याच सगळ्या नातेवाईकांना मारायचं आणि किंवा मला राज्य पाहिजे आणि मला उपभोग घ्यायचा सुखाचा, असं बरोबरच नाही. मग कौरवातून आपल्यात काय फरक राहील असं साहजिकच वाटणार ना त्याला. तेव्हा त्याची काही चूक नाही. पण अशा इतक्या बुद्धिमान माणसाला आणि जो व्याकुळ झालाय त्याला परमार्थ सांगायचं म्हणजे कृष्णाच्या पुढे अचानक केवढं मोठी जबाबदारी आली. त्याला काय माहिती नाही की असं काही होणार आहे. तो म्हणतो चल बघायला. तो बघायला देतो. त्याला वाटतं की वीरश्रीने याचे बाहू आणखीन फुरफुरतील, तर तसं होत नाही. त्यामुळे कृष्णाच्या पुढे केवढा मोठा प्रश्न आहे बघा की आता या व्याकुळतेतनं त्याला बाहेर काढायचं, त्याला सत्याची जाणीव द्यायची. हो ना, काय नेमकी युद्धाला तयार करायचंय, एवढ्या मोठ्या कार्याला उभं करायचंय, म्हणजे कृष्णावर आता मोठी जबाबदारी. म्हणून इथं त्यांनी परमार्थाची सुरुवात लिहिली. कवणेपरी परमार्थू निरूपिलं. त्याने आधीच सांगितलं तो कशाचं निरूपण करणार आहे, परमार्थाचं निरूपण करणार. तो आता म्हणणार नाही की अरे मी नव्हतो का गेलो चिष्टाईला, मग त्याचा काय उपयोग झाला का, या भाषेत नाही त्याला समजावलं. हो की नाही, सहज त्यांनी सांगितलं अरे मी सगळं झालं आता तुला परत काय सांगण्यासारखं, काही विचार करू नका, चल युद्ध कर.
एवढं म्हणलं असतं ना तो. आणि त्याला काय माहिती नाही का काय झालंय ते, त्यालाही माहिती आहे. पण आता ते सांगून उपयोगाचंच नाही ना. याला खरी परिस्थितीची जाणीव दिली पाहिजे अर्जुनाला. सांगितलं पाहिजे की सत्य काय आहे, असत्य काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे. आपण दासबोधामध्ये सगळं ते बघितलंय की शाश्वत आहे त्याला तुम्ही बघा, अशाश्वताला तुम्ही बघू नका. पण शाश्वत दिसत नाही. समर्थांनी एके ठिकाणी म्हणलंय की परवा मी एक रेफरन्स लिहित होते त्याच्यामध्ये ती ओवी अशी आली की दाखवता येत नाही आत्मा. असा हा आत्मा आहे असं एखादी वस्तू नव्हे की ती दाखवली तुम्हाला. ते तुम्हाला शेवटी विवेकानेच ओळखावं लागतं. असं कोणीही तुम्हाला हातात घेऊन दाखवणार नाही एखादी वस्तू सारखा. हे बघ हा आत्मा आहे, किंवा हे तुझ्या आयुष्यामध्ये तुझा जीव असा आहे, काय बघ पांढरा आहे, लाल आहे, निळा आहे, पिवळा, हिरवा आहे, असं काही नाही. पण शरीर चालताना दिसतंय त्या अर्थी चैतन्य आहे. हे जसं तुम्ही अनुमानाने ओळखता तसं या जगाचे जे काही व्यवहार चालू आहे आणि हे सगळे जे काही पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत, ही अष्टधा प्रकृती आहे, हे 4 देह आहेत, हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. जेवढं सूक्ष्म तुम्ही जाल मागे 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 तेवढ्या सूक्ष्मतेने तुम्हाला हे जाणून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला आत्मा कळणार नाही. आणि आत्मा हा जाणायचा आहे, आत्मा हा पाहायचा नाही. कारण त्याला पाहायला तुमचे डोळे उपयोगाचेच नाहीत, तो दिसतच नाही. आणि तो स्वतः अचक्षु आहे, अकर्ण आहे. कानाने ऐकण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाहीये, डोळ्याने पाहण्यासारखं काही नाही, स्पर्श घेण्यासारखं काही नाहीये. फक्त तुम्हाला तो जाणून घ्यायचा. आणि जाणून घेतल्यानंतर बुद्धीने पण तो पक्का जाणला पाहिजे आणि अंतःकरणामध्ये पण त्याची अनुभूती आली पाहिजे की नाही हे असं आहे. आणि मग त्या विवेकाच्या जोरावरती तुम्ही तुमचा पुढचा परमार्थ केला पाहिजे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे असं काही ते म्हणाले नाहीत की चल मी तुला दाखवतो आत्मा, असं कोणीच म्हणलेलं नाही. पण परमार्थ हा कळायला पाहिजे. त्यामुळे अर्जुनाची ही मनस्थिती ध्यानात घ्या की तो व्याकुळ झालेला आहे आणि त्या व्याकुळतेच्या बॅकग्राऊंड वरती तो परमार्थ ऐकणार. कारण त्याला आता एकदम त्यांनी अध्यात्मच सांगितलं ना. नाही तर युद्धभूमीवर अध्यात्म सांगायची गरज काय. काही विचार करू नको, मी आहे पाठीमागे लढे, एवढं म्हणलं असतं तरी झालं असतं. पण मग मनापासून लढणं झालं नसतं ते. तर स्वतःहून तो तयार व्हायला पाहिजे ना की उठा. दुसरा अध्याय बघूया आपण. आता याच्यामध्ये काय आहे, ज्ञानाचं सूत्र आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे, ज्ञानाचं सूत्र आहे. ज्ञानप्रधान शास्त्र आहे गीता हे. ज्ञान, कर्म आणि उपासना असा त्यांनी क्रम दिलेला आहे. तृतीयाध्यायी ज्ञान आहे, त्याच्यानंतर कर्म आहे आणि मग पुढे त्यांनी 12व्या अध्यायानंतर पुढे उपासना सांगितली. त्यामुळे ज्ञान, कर्म आणि उपासना असा गीतेमध्ये क्रम दिला. तेव्हा ज्ञानप्रधान हे शास्त्र असं 18व्या अध्यायामध्ये माऊलीने म्हटलेलं. हा शेवटी म्हटलंय की गीता हे कसं आहे, ज्ञानप्रधान शास्त्र. आता टिळकांनी काय म्हणलंय, कर्मप्रधान आहे. गीतेमध्ये फक्त कर्मयोग असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, ज्ञानप्रधान हे शास्त्र. आणि आपण तसंच धरायचं की हे कसं आहे, ज्ञान. कर्म आहे निश्चित, पण कर्म ज्ञानाधिष्ठित आहे. त्यामुळे ज्ञानाला महत्व जास्त आहे. मोक्षदानी स्वतंत्र, ज्ञानप्रधान हे शास्त्र. हेतुलाले दुजी सूत्र उभारले असं त्यांनी 18व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाचं सूत्र त्यांनी धरून ठेवलं आणि या सगळ्या अध्यायावरती आधारित पुढे त्यांनी सगळं सांगितलं. त्यामुळे दुसरा अध्याय जर आपल्याला चांगला कळाला ना तर आपल्याला पुढच्या अध्याय कळत जाईल. कारण त्याशिवाय 15व्या अध्यायातला ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् श्लोक कळणार नाही. दुसरा अध्याय जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो श्लोक आपल्याला कळणार नाही. कारण सगळं इथे ज्ञान त्यांनी दुसऱ्या अध्यायात दिले. आणि शंकराचार्यांनी दुसऱ्या अध्यायाचा तो शाधीमाम त्वां प्रपन्नम हा श्लोक आहे, त्याच्यानंतर त्यांनी टीका लिहायला सुरुवात केली की मी तुझा शिष्य आहे, आता तुम्हाला ज्ञान दे असं जेव्हा तो म्हणतो. कारण शरणागती आल्याशिवाय काही त्याचा उपयोग होत नाही. नाही याच्यातच आहे. शाधीमाम त्वां प्रपन्नम हे दुसऱ्या अध्यायात, याच अध्यायात.
तेव्हा अध्याय दुसरा आपण सुरुवात करू. 10 मिनिटं घेऊया. संजय उवाच. मग संजय सांगतो याला, तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदन्तमिदं वाक्यम उवाच मधुसूदन. करुणेने व्याप्त झालेला, व्याकुळ झालेला, अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र असलेल्या आणि विषाद पावलेल्या, असे एवढी विशेषण अर्जुनाला लावलेत. काय काय लावलंय? करुणेने व्याप्त झालेले, कृपया विष्टम, अश्रुपूर्ण आकुलेक्षण म्हणजे अश्रुपूर्ण आणि आकुल झालेत. ईक्षण म्हणजे डोळे, आकुल म्हणजे व्याकुळ झालेले, व्याकुळ झालेले डोळे, आणि विषीदंतम विषाद पावलेला, अशी 3 विशेषणं त्याला लावलेली आहेत. म्हणजे ही त्याची परमार्थ ऐकण्याची त्याची एक बैठक जी तयार झालेली आहे ती. त्या अर्जुनाला भगवान कृष्ण इदम वाक्यम असं वाक्य, पुढील वाक्य बोलले. मग संजयो म्हणे राया ते, ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदना ते करीतुसे. तो म्हणाला, ऐक. तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळेला रडायला लागला. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत. हा सगळा आत्मसमुदाय बघून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. तेने द्रवले असे चित्त कवणे परी, आणि त्या स्नेहामुळे त्याचं चित्त द्रवले. कवणे परी कसं म्हणाल तर, जैसे लवण जळे झळंबले. दृष्टांत दिलाय, जसं पाण्यामध्ये मीठ विरघळत, किंवा ना तरी अभ्र वाते हले, किंवा अभ्र आभाळ वाऱ्याने हलत, तैसे सधीर परिविरमले हृदय त्याचे. त्याप्रमाणे त्याचं हृदय खंबीर, खरं धीरवान आहे, तो धैर्यवान आहे, पण विरमले, व्याकुळ झालं, हृदय द्रवले. म्हणून कृपा आकळीला, म्हणून कृपया व्याकुळ झाला, मोहाने करुणेने व्याप्त झाला, मोहाधीन झाला. दिसतसे अति कोमाईला, कोमजला गेला. एवढा शूरवीर स्ट्रॉंग अर्जुन एकदम कोमल. जैसा कर्दमी रूपाला राजहंस. काय उपमा दिले. एखाद्या चिखलामध्ये राजहंस अडकल्यानंतर तो नुसतंच फडफड 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 करत राहतो, घोड्याची व्याकुळ हालचाल करतो, तशी अर्जुनाची अवस्था झाली. तयापरी तो पांडू कुमारू. त्याच्याप्रमाणे हा पंडूचा पुत्र अर्जुन महामोहे अति जर्जरू, महामोहाने अतिशय जर्जर झाला. देखवनी श्री शार्ंगधरू काय बोले. शार्ंग धनुष्य धारण करणारा श्रीकृष्ण काय म्हणाला. पहिल्यांदा श्रीकृष्ण रागावतो बरं का, नंतर सगळे मुद्दे त्याचे खोडतो, आणि मग त्यांनी ज्ञान दिलेले. पहिल्यांदा तो रागवतो त्याला, म्हणतो अरे काय वेडेपणा हा, तुझ्यासारख्याने असं करावं का. मग त्याचे एक 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 मुद्दा त्यांनी खोडून काढला सगळा, आणि मग त्याला तो ज्ञान देतो. अशा क्रमाने तो जाणार आहे. श्री भगवान वाच. एकदम म्हणतो, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थित. अरे या संकटाच्या वेळेला, युद्ध करण्याच्या वेळेला हा हीनपणा तुझ्या अंगामध्ये कसा आला. अनार्य जुष्टम, अनार्य आहे, आर्यांना करण्याला अयोग्य. अस्वर्ग्यम, स्वर्गात प्राप्तीला विघ्न आणणारा. अकीर्तिकरम, असलेली कीर्ती घालवणारा. हा विचारच मुळात कसा आहे, अनार्य. आर्यांनी, सज्जन माणसांनी, शहाण्या माणसांनी, जाणत्या माणसांनी विचार करण्याचा हा विचार नाही. अस्वर्ग्यम, म्हणजे लढाईमध्ये मृत्यू पावला तर स्वर्ग मिळतो. तू लढाईतनं पळून जायच्या गोष्टी केल्यावर तर स्वर्ग तुझ्यापासून दूर जाणार. अस्वर्ग्यम. अकीर्तिकरम, असलेली तुमची कीर्ती घालवणार. पण या ठिकाणी यांची कीर्ती कशी आहे अर्जुनाची. शूरवीर आहे, योद्धा, विजय त्याचं एक नाव आहे ना. अर्जुनाची 12 नाव आहेत बघा, त्याच्यामध्ये त्याचं विजय हे एक नाव आहे. मग विजय ज्याचं नाव आहे तो जर असा पळून गेला तर त्याची कीर्ती गेली की नाही. याच्याबद्दल रामायणामध्ये खूप आहे बघा. रामायणामध्ये असे इतके प्रसंग आहेत की ज्या ज्या ठिकाणी त्यांची कीर्ती इक्ष्वाकू वंशाची कशी आहे की सत्यवचनी. एकदा वचन दिलं की ते होणार. त्यामुळे दर वेळेला विचार न करता जर बोललं आणि जर कार्य केलं तर ते कसं होईल, असं दर वेळेला दशरथाच्या आणि रामाच्या ह्याच्या संवादामध्ये त्याने दिले. दशरथ रामाला म्हणतात की तू मला अटक कर आणि तू जाऊन नको वनवासाला.
तर तो म्हणतो कसं तुम्ही बोलताय, म्हणजे तुम्ही सत्यवचनी इक्ष्वाकू कुळाची जी कीर्ती आहे ती राहील का याने? राहणार नाही ना. सत्यवचनी एकवचनी सगळे इक्ष्वाकू कुळ. एकदा हरिश्चंद्र आहे त्याच्यामधला कथा माहितीये तुम्हाला, की स्वप्नात दिलेलं वचन प्रत्यक्षात पाळलं त्यांनी, इतके सत्यवचनी. आणि अशा वेळेला तुम्ही तुम्ही मला वनवासाला जा म्हणताय, पुन्हा मला म्हणताय की तू मला अटक कर, म्हणजे हे कसं बरोबर नाही. हे रामाने त्याला इतकं समजावून सांगितलं त्यावेळेला. तसं भरताला राज्य भरत म्हणतो ना, मी राज्य करणार नाही, तुझं तू राज्य घे. त्यावेळेला सुद्धा वशिष्ठ सांगतात रामाला की अरे आता दशरथ राजा गेलाय, त्यामुळे त्याचं वचन त्याच्याबरोबर गेलं ना, मग तुला यायला काय हरकत आहे राज्य करायला. तो होता त्याचं वचन पाळणं ठीक आहे, आता तो कुठे आहे. पण तो म्हणतो तुम्ही असं बोलावं. त्यांचं आर्ग्युमेंट काही चुकीचं नव्हतं काही. दशरथ गेले, दशरथाबरोबर त्याचं वचन गेलं, तेव्हा तू चल आणि तू राज्य कर. मी गुरु म्हणून आज्ञा देतो ना तुला. जसं वडिलांचं ऐकावं तसं गुरुंचं पण ऐकलं पाहिजे की नाही. तर गुरु म्हणून मी आज्ञा देतो की तू हे कर. पण राम म्हणतो मी कुठल्या वंशामध्ये आहे. मी एकदा वडिलांना सांगितलंय की मी 14 वर्ष वनवासाला जाणार आहे, म्हणल्यावर मी 14 वर्ष वनवासाला गेलं पाहिजे. माझ्या कुळाची कीर्ती काय राहील, अकीर्ती कराय हो की नाही. वडील नसले म्हणून काय झालं, मी लगेच वचन मोडायचं, हे नाही बरोबर. इतकी आर्ग्युमेंट तुम्हाला वाचायला इतकी छान आहेत बरं का, की आपल्याला वाटतं की कसे लोक हे विचार करतात. आपल्या मनामध्ये असे विचार सुद्धा येत नाही. आपल्याला वाटतं की काय चूक आहे वशिष्ठांचं. नाही, आता दशरथ नाहीये, त्याचं वचन त्याच्यावर संपलं ना, काय हरकत होती रामाने जाऊन. पुढे एवढं मोठं रामायण घडायची काय गरज नाही. एवढा त्याला त्रास होतो 14 वर्ष. तो काय लक्ष्मण काय सगळ्याला सोडून गेलेला आहे घरातलं, हो की नाही. एवढे राजकुमार असून अरण्यामध्ये राहिले, झोपडी बांधून राहिले, किती त्याने कष्ट. पुढे राक्षस ते किती भेटले. मग हे काय वाईट होतं. वसिष्ठांनी बरोबर सुचवलं होतं, पण नाही ऐकलं रामाने. राम म्हणाला नाही, माझ्या कुळाच्या कीर्तीमध्ये बसत नाही. तसं हे अकीर्तीकर आहे, अनार्य आहे, अस्वर्गीय आहे, अकीर्तीकर आहे. कीर्ती नाही राहणार तुमची. तू गेलास पळून आणि युद्ध केलं नाही तर ते काय, हे बसले तेच की राज्य करायला. मग तुम्ही जे अधर्माशी लढणारे म्हणून तुमची जी कीर्ती आहे ती कुठे राहिली. ती नाही राहिली, कीर्ती तुमची संपली. तेव्हा हे मुळातच तुझं म्हणणं बरोबर नाही. तुला हे स्वर्गाला पण देणार नाही, हे अकीर्ती आहे. म्हणे अर्जुना आधी पाही, हे उचित काय येई ठाई. आता तूच विचार कर की योग्य आहे का तू करतोयस ते. तू कवण, कोण आहेस तू, हे काही करीत हासी, आणि हे काय करतोयस तू. तू कोण आहे, करतोयस काय, तुला काही समजतंय का, काही लक्षात येते का. तुझं सांगे काय झाले, काय झालं तुला, कवण उणे आले, काय कमी पडलं, करिता काय ठेले खेदू काहीसा, आणि काय करायचं राहिलं, हा खेद का उत्पन्न झाला. काय कमी पडलं तुला. सगळं तर आहे समोर, सगळे सामग्री आहे, शस्त्रास्त्रांनी रथ भरलेला आहे, युधिष्ठिर वगैरे वाट बघतायत, शंख फुंकले गेलेत, सगळं आहे. आता कशाचा खेद करतो. अनुचिता चित्त ने दिसी, अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाही. धीरू काहीच न सांदिसी, कधीच धीर सोडत नाहीस. तुझे नामे अपयशी दिशा लंघिजे, तुझं नाव ऐकल्यावर अपयश दिशेला पळून जातात, दश दिशेला. असा विजय तू, हो की नाही. कधी तू अनुचिताकडे लक्ष दिलं नाहीयेस, कधी तू धीर सांडलेला नाहीयेस, आणि तुझ्या नावाने अपयश दूर पळून जातंय. नेहमी विजय मिळवणारा तू तू हे काय विचार करतोय सारे. तू शूरवृत्तीचा ठाऊ, है ना. कसा आहे तू, त्याची योग्यता. या ठिकाणी अर्जुन किती योग्यतेचा आहे ते आधी श्रीकृष्ण त्याला पटवून देतोय की तू काय, तुझी योग्यता आहे आणि तुझ्या मनात काय विचार येतोय. हे दोन्ही एकदम विरुद्ध झालं. तू शूरवृत्तीचा ठाऊ, अरे तू तुझे प्रत्यक्ष शूरवृत्ती तुझ्यामध्ये बसलेली आहे. क्षत्रिया माझी राहो, सगळ्या क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आहेस तू. तुझी या लाठेपणाचा आहो तिन्ही लोकी, तुझं नाव ऐकल्याबरोबर तुझ्या शूरवृत्तीचं ठिकाण आहे. आणि तुझ्या लाठेपणाचा आहो तिन्ही लोकी, तुझ्या पराक्रमाचा दाखला तिन्ही लोकांमध्ये देतात. तुझ्या पराक्रमाचा धबधबा सगळीकडे आहे.
तुवा संग्रामी हरू जिंकला. शंकराला जिंकलेस तू युद्धामध्ये. निवात कवचाचा ठाऊ फेडिला. निवात कवचाबरोबर जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा ठावा ठिकाणा नाहीसं केलास. आणि पवाडा तुवा केला गंधर्वासी, है ना. गंधर्वावरती पराक्रम गाजवलास तू. हे पाहता तुझे पाडे दिसे त्रैलोक्य ठोकडे. आणि हे पाहिलं तुझ्या मानाने बघितलं तरी त्रैलोक्य सुद्धा लहान वाटते. ऐसे पौरुष चौखडे पार्थ तुझे. अरे असा तुझा पराक्रम आहे. काय विचार करतो तू आणि काय सांगतोस मला. तो तू का आजी येथे सांडुनिया वीर वृत्ती ते. अधोमुख हृदना ते करुती हासी. तो तू एवढा पराक्रमी, एवढा स्ट्रॉंग, आणि तू असा तोंड खाली घालून काय रडत बसलायस. तू काय करायला लागलायस. विचारी तू अर्जुन. विचार करणारा आहे तू अर्जुना. विचार कर की कारुण्य की जशी दिनू. आणि करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग पा अंधकारे भानू ग्रासीला हाती. सांग बरा अंधकार सूर्याला कधी ग्रासेल का. तर तुला कसं ग्रासलं या करुणेने. तुझा का सूर्य काळोखला एकदम. असं का झालं. ना तरी पवनू मेघासी बिहे. असं उलट झालं. वाऱ्याला मेघांची भीती वाटायला लागली की अमृताशी मरण आहे. त्या अमृताला मरण आले. पाहे पाय इंधनाची गिळवणी जाय पाहू का ते. काय इंधनाने अग्नी गिळून टाकलं का. असा का दिन झालास एकदम. तिचं तुला स्वभावाला विरुद्ध आहे. तुला शोभत नाही ते. की लवणेची जळाविरे. का मिठामध्ये पाणी विरघळलं. संसर्गे काळकूट मरे. का विष मेल स्वतः. सांग महाफणे दर्दुरे गिळी जे काय. आणि मोठ्या सापाला बेडकाने गिळलं काय. असं विपरीत सगळं कसं काय दिसायला लागलं. सिंहाशी जोंबे कोल्हा. किती उदाहरण. सिंहाबरोबर कोल्हा कधी झोंबी करेल काय. ऐसा अपाडू हाती का झाला. असं अघटित कधी घडलंय का. परी तो त्वासाच केला आजी. आणि तू ते करतोस. किती विरुद्ध आहे तुझ्या स्वभावाच्या. तू कोण आहेस. तू करतोयस काय. तू बोलतोयस काय. असं काय तू एकदम म्हणायला लागलास. तुला काहीच यातलं शोभत नाही. म्हणून अजूनही अर्जुना झणे चित्त देशी याहीना. म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. हीन गोष्टीकडे लक्ष धरू नकोस. वेगी धीर धरून करून या मना सावधान होई उठ. मनाला धीर दे आणि सावधान हो. हे तुझी बरोबर नाही. खंबीर हो. सांडी हे मूर्खपणा. मूर्खपणाच म्हणलंय त्याने. हा मूर्खपणा सोडून दे. उठी घे धनुष्य बाण. उठ हातामध्ये धनुष्य बाण घे. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. अरे एवढ्या मोठ्या युद्धाच्या वेळेला असं व्याकुळ होणं हे बरोबर आहे का. असं कारुण्य होणं बरोबर नाही. तेव्हा तू कसा आहेस. हागा तू जाणता वाईट. हुशार आहेस तू. जाणता आहेस. शिवाजी राजाला जाणता म्हणले ना. ज्याला सगळं समजतं असं जाणणार आहेस तू. तरी न विचारीशी का आता. मग असं तुझं जाणता असलेला मग आता विचार का करून बघत नाहीस. सांगे झुंजा वेळी सदैता उचित. काही तूच सांग की असं करुण होणं, असं दुःखी होणं, असं व्याकुळ होणं युद्धाच्या वेळेला योग्य आहे का. युद्धाच्या वेळेला वीरश्री पाहिजे. व्याकुळता नकोय. असं रडत बसायचं नाही. हे असतीये कीर्तीशी नाशू. असलेल्या कीर्तीचा हा नाश आहे. आणि परत्रिकाशी अभभ्रंश. आणि परत्र जे साधायचे, परलोक जो साधायचे त्याला पण मुकवणार आहे. म्हणे जगन्निवासू अर्जुनाचे. असं अर्जुनाला जगाचा मध्ये निवास करणारा, सगळ्या जगामध्ये जाणीव रूपाने असणारा असा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो. जगन्निवास हा शब्द फार छान. देवाचा वास सगळीकडे आहे. ईश्वराचा वास सगळ्या जगामध्ये आहे. कसा आहे तर दृष्टांत घटाचा दिला जातो. म्हणजे एखादा माठ पाण्यामध्ये जर भरून ठेवला, पाण्यातच ठेवला, तर माठाच्या आतही पाणी आहे, माठाच्या बाहेरही पाणी. तसं परमेश्वर सगळ्यांच्या आतमध्ये आहे, सगळ्यांच्या बाहेरही आहे. असा दृष्टांत. म्हणून तो जगन्निवास, सगळ्या जगामध्ये निवास करतो. कबीराने दिलेला. आणि सगळ्या जगाच्या रूपाने पण निवास करणारा. दोन्ही अर्थ होतात ते. सगळा जग हे त्याचं रूप आहे.
अशा महानारायण उपनिषदामध्ये दिलंय बघा. महानारायण उपनिषदात असं दिलंय की सगळ्या म्हणजे आता समजा त्यांनी दृष्टांत खूप चांगले दिले की एखाद्या चित्रकाराने एक चित्र काढलं तर तो चित्रामध्ये तो आहे की नाही चित्रकार आहे, चित्रामध्ये चित्रकार आहे, त्याशिवाय ते चित्र उमटणार नाही. तसं जग हे त्याचं रूप आहे. चित्रकार जसं चित्रात आहे तसं जगामध्ये परमेश्वर आहे. पण ते चित्र फाटलं म्हणून चित्रकाराला काही होत नाही. तसं जग नाहीच झालं तर परमेश्वराला काही होत नाही. पण तो त्याच्यात आहे पण, आणि तरी सुद्धा तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असं महानारायण उपनिषदामध्ये दिलंय. त्यामुळे जगाचा निवास असणारा, जगरूपाने निवास करणारा आणि जगामध्ये निवास करणारा, असे 3 अर्थ जगन्निवास या शब्दाचे होतात. आपण इथे थांबूया.